नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवानेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा 2023 जो नवीन पॅटर्न आलेला आहे त्याची आपण इथे बुक लिस्ट बघणार आहोत। म्हणजे जे मेन्ससाठी GS 1 2 3 4 चे जे हे वेगवेगळे पेपर आहेत यांच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आपण बघणार आहोत की कोणत्या विषयासाठी कोणती बुक लिस्ट आपण वाचायला पाहिजे, ते सुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये। या व्हिडिओमध्ये विशेष करून आपला जो फोकस राहणार आहे तो राहणार आहे स्टेट बोर्डाचे जे पुस्तक आहे त्यावर आणि NCERTचे जे एकदम ट्रस्टवर्दी रिसोर्सेस आहे त्यावर आपण पहिले बघूया। त्यानंतर आपण मग रेफरन्स पुस्तकावर इथे वळणार आहोत। म्हणजे रेफरन्स पुस्तका कोणत्या आहे, मराठीतनं कोणत्या आणि इंग्रजीमधनं कोणत्या आहे, त्या आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता हे बघा, याच्या आधीच आपले 2 व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेले आहे। पहिला व्हिडिओ जो आहे तो आहे स्ट्रॅटेजीचा। त्यामध्ये मी पूर्ण इत्थंभूत पद्धतीने सांगितलं आहे की तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे नवीन पॅटर्ननुसार। आणि दुसरा मी सांगितलं आहे सिलेबसचं जे आहे मायक्रो ॲनालिसिस केलं की प्रत्येक टॉपिक कसा किती महत्त्वाचा आहे, काय वेटेज आहे, या संदर्भात पूर्ण डिटेल डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। कोणत्या विद्यार्थ्यांनी जर ते 2 व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ती लिंक थ्रू ते व्हिडिओ पहिले बघा आणि त्यानंतर या बुकलिस्टकडे वळा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। यामध्ये पहिले आपण जे बघणार आहोत ते GS पेपर 1 ची बुकलिस्ट इथे बघणार आहोत। पहिला जो आपला टॉपिक आहे GS पेपर 1 चा तो आहे भारतीय कला आणि संस्कृती, याच इंग्रजीमध्ये आर्ट अँड कल्चर म्हणतात। जर तुम्ही इंग्रजीमध्ये करत असाल तर तुम्हाला 11वीची अन इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट ही NCERT तुम्ही वाचू शकता। ही मस्ट रीड NCERT आहे। तुम्ही जर मराठीतून जरी करत असाल तर याच्यातले जे चित्र वगैरे आहे ते फार महत्त्वाचे आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाज येतो की कला कशी होती, काय होती त्या संदर्भात, आणि तुम्ही इझिली त्याच्या बेसिसवर प्रश्न सोडवू शकता। आणि दुसरं जे रेफरन्स पुस्तक आहे ते आहे नितीन सिंघानिया यांचं इंडियन आर्ट अँड कल्चर। ते सुद्धा इंग्रजी माध्यमातून अवेलेबल आहे। जर जे इंग्रजी माध्यमातून करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हे 2 जरी रिसोर्सेस केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे। त्यानंतर मराठीतनं म्हणजे 100% जे मराठीतनं करणारे आहे त्यांसाठी स्टेट बोर्डाच्या काही पुस्तकं आहे। एक आहे कलेचा इतिहास व रसग्रहण, स्टँडर्ड 11वीचं, ठीक आहे। 11वीच्या अजून दुसरी पुस्तक आहे भारतीय संगीताचा इतिहास व विकास, आणि 12वीची दुसरी पुस्तक आहे कलेचा इतिहास व रसग्रहण आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास। हे बघा, हे कदाचित तरी तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, कारण हे पुस्तकं बालभारतीच्या वेबसाईटवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे। इव्हन एवानेस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा हे पुस्तक आम्ही ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहे। ज्या कोणी विद्यार्थ्याला हे पुस्तक ॲक्सेस करायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन एवानेस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। तिथे तुम्हाला हे पुस्तकं इझिली अवेलेबल होऊन जातील, किंवा बालभारतीची सुद्धा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे पुस्तकं इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहे। एवढं जरी केलं तरी बऱ्यापैकी तुमचं भारतीय कला आणि संस्कृती कव्हर होऊन जाईल। या व्यतिरिक्त सुद्धा एवानेस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर कम्प्रिहेन्सिव्ह आर्ट अँड कल्चरचे नोट्स मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना अवेलेबल करण्याचा प्रयत्न आमचा राहील, ठीक आहे। लवकरात लवकर ते 10 ते 15 दिवसात मार्केटमध्ये येऊन जाईल। त्यानंतर भक्ती चळवळ व त्याचे तत्वज्ञान। हे बघा, भक्ती मुवमेंट ही महाराष्ट्राची भक्ती मुवमेंटचाही तुम्हाला विशेष करून अभ्यास करायचा आहे, आणि एक पूर्ण ओव्हरऑल इंडियन लेवलला जी भक्ती मुवमेंट होती, भक्ती चळवळ होती, त्याचा सुद्धा एक तुम्हाला अंदाज असला पाहिजे। तर यासाठी YCMU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे एक पुस्तक आहे, ती तुम्ही डायरेक्टली ती पुस्तक जरी वाचली तरी तुमचा भक्ती चळवळ त्याचे तत्वज्ञान हे पूर्ण कम्प्रिहेन्सिव्हली त्याच्यातून कव्हर करण्यात येईल। आणि जर तुम्हाला ओव्हरऑल इंडियाचा एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे जवळ असला पाहिजे तर त्यासाठी 11वी आणि 12वीचं NCERT जे इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून अवेलेबल आहे ती सुद्धा तुम्ही इथे अभ्यासू शकता। हे बघा, जेव्हा प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, तर हे जे प्रश्न असतात हे थोडं भले हे महाराष्ट्र स्पेसिफिक असले पण तुम्हाला तरी थोडं एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह तिथे प्रश्नामध्ये सांगावा लागतो उत्तर लिहिताना। तर त्यासाठी तुम्हाला भारतातली जी वेगवेगळ्या राज्यांमधली भक्ती चळवळ आहे त्याची थोडी माहिती तुम्हाला वरकरणी जरी असली तरी तुम्ही ती पेपरमध्ये चांगल्या पद्धतीनं उतरवू शकता। त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे पेपर 1 मधला तो आहे आधुनिक भारताचा इतिहास, याला आपण मॉडर्न हिस्ट्री सुद्धा म्हणतो। आता हे बघा, यासाठी जर जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये करणार आहे त्यासाठी स्पेक्ट्रम पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे डिरेक्टली तुम्ही वाचू शकता, किंवा मॉडर्न इंडिया बाय बिपिन चंद्रा हे सुद्धा एक पुस्तक आहे। याचं इंग्रजी आणि मराठीतनं अनुवाद, ठीक आहे, हे दोनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही ते वाचू शकता। किंवा जे कोर मराठीतनं करणारे विद्यार्थी असतील त्यांनी आधुनिक भारताचा इतिहास बाय समाधान महाजन यांचं हे पुस्तक तुम्ही डिरेक्टली वाचू शकता। एवढं जरी वाचलं तरी तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री तुमचं होलिस्टिकली कव्हर करण्यात येईल। हे बघा, मी आता हे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कस केलं होतं की लिमिटेड रिसोर्सेस आणि मॅक्झिमम आउटपुट या तत्वावर आपल्याला काम करायचं आहे। लिमिटेड रिसोर्स ठेवा। यामध्ये ही मॉडर्न इंडियाची पुस्तक नाही जरी वाचली तरी चालतं, पण हे ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया ही स्पेक्ट्रमची जी पुस्तक आहे तुम्ही इंग्रजी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचायलाच हवी। ही एक जरी पुस्तक वाचली तरी तुम्हाला बऱ्यापैकी आधुनिक भारताचा इतिहास होलिस्टिकली समजून जाईल। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, ठीक आहे, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स कसं होतं त्यासाठी काय तर बेस्ट आहे, जर तुमच्याकडे वेळ असेल आता तर प्रधानमंत्री सिरीज अवेलेबल आहे यूट्यूबवर फ्रीमध्ये, ती तुम्ही बघू शकता। प्रधानमंत्री 1, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला एक इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स कसं झाल्या, गोष्टी काय झाल्या हे तुम्हाला त्या सिरीजच्या माध्यमातून कळायला मिळेल।
किंवा तुम्ही काय करू शकता, एक NCERT आहे, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, ही तर मस्ट रीड NCERT आहे. ही एक NCERT वाचली तरी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि त्या बेसिसवर तुम्ही इझिली प्रश्न लिहू शकता. कारण बघा, हे पहिल्यांदाच एक्झाम होणार असल्यामुळे तुमचे प्रश्न हे एकदम सोपे राहणार आहे, इझी राहणार आहे, फॅक्च्युअल बेसिसवर प्रश्न राहणार आहे. तर एकदम त्याचं डीप ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तर त्या हिशोबाने पूर्ण इथे मी बुकलिस्ट सांगतोय तुम्हाला. किंवा ज्याला रेफरन्स पुस्तक हवी असेल त्याला इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बाय बिपिनचंद्र, मृदुल मुखर्जी आणि आदित्य मुखर्जी एक पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, इंग्रजी आणि हिंदीमध्ये, ती तुम्ही वाचू शकता. पण अगेन मी म्हणेल की हे सिरीज आणि हे NCERTचं एक पुस्तक एवढं जरी वाचलं तरी तुम्ही बऱ्यापैकी तुमचं हे स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना कव्हर होते. ठीक आहे. त्यानंतर आहे जगाचा इतिहास, वर्ल्ड हिस्ट्री. आता बघा, वर्ल्ड हिस्ट्रीसाठी मी रिकमेंड करतो फक्त NCERT. ठीक आहे. इथं मी एक रेफरन्स पुस्तकसुद्धा इथे अपलोड केलेली आहे, याचा फोटो लावलेला आहे, आधुनिक जगाचा इतिहास बाय जयनंद माथुर. ठीक आहे. ही पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा नाही वाचू शकत, पण हे जे NCERTचे मी 2 पुस्तक इथे 9वी आणि 10वीचे अपलोड केलेले आहे, इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड 1 अँड इंडिया अँड कंटेम्पररी वर्ल्ड 2, हे 2 9वी आणि 10वीचे जे पुस्तक आहे, 9 स्टँडर्डचं एक पुस्तक आहे आणि एक 10 स्टँडर्डचं पुस्तक आहे. हे मस्ट रीड पुस्तक आहे जगाचा इतिहास होलिस्टिक मॅनरमध्ये कळण्यासाठी. इव्हन जर तुम्ही हे प्रॉपरली 9वी आणि 10वीचे हे 2 NCERTचे पुस्तकं वाचले तरीही तुम्ही चांगले प्रश्न, चांगले उत्तरं तिथे लिहू शकता. आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी रेफरन्स पुस्तक याच्यासाठी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ठेवलेली आहे, पण मी रिकमेंड नाही करणार. का बरं? कारण हे बघा, ती पुस्तक जवळपास 300 ते 400 पानांची पुस्तक आहे. ठीक आहे. त्यामध्ये तेवढा वेळ आपल्याकडे आहे नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वर्ल्ड हिस्ट्रीचं जे वेटेज आहे, मी मागच्या व्हिडिओमध्येच आपण मायक्रो ॲनालिसिस जेव्हा केलं तर त्यावर हार्ड टू हार्ड 1 ते 2 प्रश्न येतात. कधी कधी तर 1 प्रश्न येतो, कधी आले तर 2. पण मागच्या वर्षी तर UPSCने एकही प्रश्न विचारला नाही. आता जसा हा पॅटर्न चेंज झाला आहे त्यानुसार जर आपण विचार करायला गेलं तर 1 प्रश्न मॅक्झिमम येऊ शकतो आणि त्या एका प्रश्नासाठी एवढी मोठी पुस्तक वाचणं आपल्याला परवडणार नाही. तर त्यापेक्षा काय करा, 9वी आणि 10वीचे नवीन NCERT जी आहे, हे 2 पुस्तकं जरी वाचल्या तरी तुमचं होलिस्टिकली कव्हर करण्यात येईल. जुन्या NCERT असेल तर अतिउत्तम. ठीक आहे. हे बघा, आपण NCERT आणि स्टेट बोर्डावर याच्यासाठी फोकस जास्त करतोय कारण ते आहे ऑथेंटिक रिसोर्स आहे. ठीक आहे. कसे रिसोर्स आहे? ऑथेंटिक, म्हणजे आपण त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास करू शकतो. त्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही सरसर जर पेपरमध्ये उतरवल्या तरी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. ठीक आहे. ऑफकोर्स इथे 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळणार नाही, 10 पैकी मॅक्स टू मॅक्स 5 ते 6 मार्क मॅक्झिमम राहतील. पण चांगले मार्क जर मिळायचे असेल तर आपल्याला ऑथेंटिक जे रिसोर्स आहे, NCERT, स्टेट बोर्ड, बालभारती, याच्यावर आपला पहिला प्रेफरन्स असला पाहिजे. त्यानंतर वळूया सोसायटीकडे. मित्रांनो, सोसायटीला जर आपल्याला वाचायचं असेल तर त्यासाठी 2 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे, स्टेट बोर्डाच्या, एक आहे समाजशास्त्र 11वीची आणि एक आहे भारतीय समाजाची ओळख. ठीक आहे. या 2 पुस्तकं तुम्हाला मस्ट रीड आहे. ठीक आहे. जर जे कोणी इंग्रजीमध्ये करणारे आहे त्यासाठी NCERT मध्ये सुद्धा सोसायटीच्या 2 NCERT अवेलेबल आहे, 11वी 12वीच्या, त्या तुम्ही वाचून टाका. ठीक आहे. त्यानंतर रेफरन्स पुस्तक जर तुम्हाला वाचायची असेल तर त्यासाठी भारतीय समाज बाय राम अहुजा ही एक रेफरन्स पुस्तक मराठी आणि इंग्रजी माध्यमातून, दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. पण यामध्ये सुद्धा अजून मी सांगू इच्छितो की बरेचसे तुमच्या सोसायटीचे जे इश्यूज आहे ते करंट अफेअरच्या माध्यमातून म्हणा किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं कव्हर होतात. ठीक आहे. किंवा जनरल तुम्ही जर कोणते एखादी TV डिबेट बघत असाल तिथे सुद्धा बरेचसे तुम्हाला मुद्दे मिळतात. म्हणजे काय की थोडा स्मार्ट पद्धतीनं जरी तुम्ही इथं अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्यापैकी तिथून तुमचा एक कव्हरेज या सोसायटी सेक्शनचा होऊ शकतो. आणि ही जी मी रेफरन्स पुस्तक इथे सांगितले ही कधी वाचायचे मित्रांनो? त्यामधले फक्त मोजके टॉपिकच तुम्हाला कामाचे आहे. अख्खी पुस्तकच्या पुस्तक तुम्हाला तिथे कामाची नाही. 250 ते 300 पानाची ही राम अहुजा यांची पुस्तक आहे, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून ही अवेलेबल आहे. ठीक आहे. पण ती पुस्तक कधी वाचा? जेव्हा हे तुमचं बेसिक झाले असेल त्याच्यानंतरच त्या पुस्तकाकडे वळा. बरेचसे टॉपिक तुमचे करंट अफेअर, न्यूजपेपर आणि TV डिबेट याच्या माध्यमातून कव्हर होतील. पुढे वळूया भूगोलकडे. आता बघा, जॉग्रफीचा सेक्शन जो आहे, जर कोणी इंग्रजीमध्ये प्रिपेअर करणार असेल त्यासाठी तर सरसर आहे, कोणतीही रेफरन्स पुस्तक वाचायची तुम्हाला आवश्यकता नाही मित्रांनो. तुम्ही 11वी आणि 12वीच्या ज्या 4 NCERT आहे, एक इंडिया पीपल अँड इकॉनॉमी, ह्युमन जॉग्रफी, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्रफी आणि इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट, या 4 NCERT जरी तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्हली वाचल्या तरीही तुमचं जॉग्रफी इंग्रजी माध्यमातून इझिली कव्हर होतं. त्याच्या ॲडिशनमध्ये तुम्ही GC लिऑंग फिजिकल अँड ह्युमन जॉग्रफी हे पुस्तक वाचू शकता. या GC लिऑंग मधले सुद्धा फक्त 2 ते 3 चॅप्टर्सच तुम्हाला कामाचे आहे. अख्खी पुस्तकच्या पुस्तक तुमच्या कामाची नाही. एवढं जरी तुम्ही केलं तर तुमचं जॉग्रफी कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं तिथे प्रिपेअर होऊन जातं. जे मराठीमधनं करणारे आहेत त्यांनी स्टेट बोर्डाची पुस्तकं अवेलेबल आहे, ते वाचू शकता. किंवा ह्या NCERTच्या पुस्तका जरी तुम्ही वाचल्या प्रॉपरली तरी तुमचं ते कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होईल. आणि महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यासाठी सौदी सरांचं जे पुस्तक आहे हे तुम्ही इथं रेफर करू शकता. एवढं जरी केलं तरी तुम्हाला कोणतीच बाहेरची पुस्तक वाचायची गरज नाही. त्यानंतर वळूया GS पेपर 2 बुक लिस्टकडे. आता
GS पेपर 2 जो आहे त्यामध्ये आता सरसर आहे, पहिला जो पॉलिटीचा सेक्शन आहे राज्यशास्त्राचा त्यासाठी M लक्ष्मीकांत सरांची पुस्तक आहे. ही पुस्तक इंग्रजी आणि मराठी माध्यमातून दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. ज्यांना मराठीमध्ये करायचं त्यांनी मराठीमध्ये ही पुस्तक विकत घ्या, के सागर पब्लिकेशन्स. ज्यांना इंग्रजीमध्ये करायचं त्यांनी इंग्रजीमध्ये घ्या. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सोडून दुसऱ्या कोणत्याही रिसोर्सकडे वळू नका. कारण हे बघा, कोणी म्हणेल DK बसू वाचा, ठीक आहे, अमुक अमुक पुस्तक वाचा, काही वाचायची गरज नाही. लक्ष्मीकांतमध्ये कम्प्रिहेन्सिव्हली सगळ्या गोष्टी पॉलिटीच्या कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि हीच पुस्तक तुम्हाला 10 ते 15 वेळा मिनिमम रिव्हिजन याची झालीच पाहिजे तुमची, जेणेकरून ही पुस्तक तुमच्या डोक्यात फिट झाली पाहिजे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो भारतीय प्रशासन, गव्हर्नन्स त्याला म्हणतो. यासाठी सुद्धा मराठी माध्यमातून पुस्तक अवेलेबल आहे, गव्हर्नन्स इन इंडिया बाय M लक्ष्मीकांत, आणि इंग्रजीमधून सुद्धा याचा अनुवाद आहे. तर M लक्ष्मीकांत, आणि याच्यासोबतच गव्हर्नन्सचा बराचसा सेक्शन तुमचा हा करंट अफेअर्सच्या मॅगझिनमधनं, विजन IS झालं, दृष्टी IS झालं, इन्साइट IS याच्यामधून कव्हर करण्यात येतील. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या तरी असे विश्लेषणात्मक नोट्स अवेलेबल नाही आहे, पण AONIS अकॅडमीच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करतोय की तसे सुद्धा नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. तिसरा जो टॉपिक आहे GS पेपर 2 मधला तो आहे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आता सोशल जस्टिससाठी काही पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, पण त्यापेक्षा सुद्धा क्लासचे नोट्स हे तुम्ही रिफर करू शकता. आता क्लास म्हणजे विजन ISचे सुद्धा नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, किंवा दृष्टी IS आहे यांचे एक पुस्तक आहे भारतीय समाज एव सामाजिक न्याय, हिंदीमधली एक पुस्तक आहे, ही तुम्ही रेफर करू शकता. या व्यतिरिक्त करंट अफेअर्स जे आहे, मी अगेन करंट अफेअरवर येतो, कारण असे टॉपिक्स जे आहे सामाजिक न्याय वगैरे हे बरेचसे टॉपिक करंट अफेअरमधनं तुमचे कव्हर होतात. किंवा तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल रेग्युलर बेसिसवर, तर न्यूजपेपरमधनं सुद्धा हे सामाजिक न्यायाचे टॉपिक कव्हर केले जातात. त्याचे जर तुम्ही सेल्फ नोट्स काढले तर अतिउत्तम. आता हे नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की त्यामध्ये प्रॉपरली मी तुम्हाला सांगेल की पेपर वाचताना कसे नोट्स काढायचे, काय काढायचे, ती इत्तमभूत माहिती आपण तिथे देऊ. वळूया पुढच्या टॉपिककडे. चौथा जो टॉपिक आहे GS पेपर 2 मधला तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध. आता हे बघा, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. यात खाली ज्या दिलेल्या 4 पुस्तकं आहे, यामधली पहिली जी पुस्तकं आहे ती आहे NCERTची. ठीक आहे, NCERTची कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, ही तुम्हाला मस्ट रीड आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही हालतीत वाचायचीच आहे. इंग्रजी आणि हिंदीमध्ये याचा अनुवाद आहेत अवेलेबल, पण तुम्हाला जर कोर मराठी जरी असेल तरी तुम्ही प्रयत्न करा, ॲटलिस्ट या पुस्तकाचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही कोणतीही एक पुस्तक या तिघांपैकी वाचू शकता. फॉर एक्झाम्पल शैलेंद्र देवळानकर सरांची भारताचे परराष्ट्र धोरण एक पुस्तक आहे. त्यानंतर राजीव सिकरी सरांचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार हे दुसरं पुस्तक आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशन पवनीत सिंग हे नवीन एक पुस्तक आहे, म्हणजे हे चांगलं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. या तिघांपैकी कोणतंही ओनली वन, हे तीनही पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. या तिघांपैकी कोणतेही पुस्तक वाचलं तर तुम्हाला एक अंडरस्टँडिंग होऊन जाईल, पण NCERTचं पुस्तक तुम्हाला वाचायचंच आहे. या व्यतिरिक्त न्यूजपेपरमधनं सुद्धा बराचसा सेक्शन, म्हणजे मेजर सेक्शन तुमचा आंतरराष्ट्रीय संबंधाचा न्यूजपेपरमधनंच कव्हर होतो. जर तुम्ही मराठीतनं करत असाल तर लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स, मटा, किंवा जर मराठीतनं इंग्रजीमधनं करत असाल तर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू. आता यामध्ये बघा, जास्तीत जास्त कव्हरेज आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा इंडियन एक्सप्रेसमध्ये केला जातो. ठीक आहे, या इंडियन एक्सप्रेसमध्ये जास्तीत जास्त कव्हरेज आंतरराष्ट्रीय संबंधाचा असतो. त्यामध्ये सुद्धा त्यांचा जे आर्टिकल लिहिणारे असतात ते काय, C राजामोहन यांनी आर्टिकल लिहिलं तर आपल्याला 100% वाचायचंच आहे. आणि त्यानंतर हिंदू जर तुम्ही वाचत असाल तर सुहासिनी हैदर, म्हणजे हे जे आर्टिकल लिहिणारे लोक असतात यांचं पहिले तुम्ही नाव बघा, त्यांचं डेझिग्नेशन बघा. कधी कधी काय होतं की ज्यांनी परराष्ट्र खात्यात काम केलेले असे अधिकारी, ठीक आहे, अँबॅसेडर, असे लोक सुद्धा आर्टिकल लिहितात, तर ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणजे त्यांचं ओपिनियन महत्त्वाचं असतं, कारण त्यांनी तशा परिस्थितीत काम केलं आणि त्याच्यानंतर ते आपले ओपिनियन देऊन आले. तर हे अशा लोकांचे आर्टिकल आपल्याला पेपरमधनं वाचायचं आहे. एवढं जरी केलं तरी तुमचा आंतरराष्ट्रीय संबंध बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. त्यानंतर हे राज्यशास्त्राचं एक बालभारतीचं पुस्तक आहे इयत्ता 12वीचं, हे तुम्ही वाचू शकता. यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे, UNHRC, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे, या संदर्भात पूर्ण माहिती दिली आहे. ही सुद्धा तुम्हाला इथून या पुस्तकातून मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर GS पेपर 3 बुकलिस्टकडे आपण वळूया. आता GS पेपर 3 मधला सर्वात महत्त्वाचा जर टॉपिक असेल तो आहे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. आता या इकॉनॉमिक्समध्ये कोणत्या कोणत्या पुस्तकं, रेफरन्स पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता. तर सर्वप्रथम आहे इकॉनॉमिक्स बाय देसले सर. ठीक आहे, स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 1, 2 खंडात ही पुस्तक अवेलेबल आहे, 1 आणि 2. हे तुम्ही वाचू शकता. ही विश्लेषणात्मक पुस्तक आहे, याच्या बेसिसवर तुम्ही चांगले उत्तरं लिहू शकता. दुसरी जी पुस्तक आहे ती रंजन कोळंबे सरांची भारतीय अर्थव्यवस्था. तिसरी आहे रमेश सिंग सरांची भारतीय अर्थव्यवस्था. आणि संजीव वर्मांची द इंडियन इकॉनॉमी म्हणून ही पुस्तक आहे. ही इंग्रजी आणि हिंदीत अवेलेबल आहे. ठीक आहे, मराठीतनं हिचा अनुवाद अवेलेबल नाही आहे. आणि चौथी आहे श्रीराम ISच्या इकॉनॉमिक्सच्या
नोट्स. आता हे बघा मित्रांनो, मी इथे 4 ते 5 रिसोर्सेस सांगितले, पण आपल्याला यापैकी कोणतीही एकच पुस्तक वाचायची आहे. मराठीतनं जे अभ्यास करणार आहे त्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी मी रिकमेंड करेन की तुम्ही देसल्यांचे जरी पुस्तक वाचली तरी तुमचा बऱ्यापैकी इकॉनॉमिक्सचा पर्स्पेक्टिव्ह कव्हर होऊन जाईल त्यामध्ये. आणि काही काही टॉपिक तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातनं कव्हर करू शकता. आणि जे इंग्रजीमध्ये करणारे आहे त्यांसाठी मी इंडियन इकॉनॉमी बाय संजीव वर्मा ही एक रिकमेंड करतो, कारण ही पुस्तक छोटी आहे आणि याच्यामध्ये प्रॉपरली ॲनालिसिस केलं आहे गोष्टींचं. ठीक आहे, कारण आपल्याला, मी आता तुम्हाला पहिलेपासून सांगतोय की उत्तरं लिहायची आहे तुम्हाला, तर उत्तरं लिहिण्यासाठी तुमचा एक विश्लेषणात्मक पद्धतीचा तुम्हाला अवलंब करायचा आहे. तर त्या हिशोबाने या पुस्तकामध्ये नोट्स दिलेल्या आहे. त्यासोबत तुम्ही श्रीराम आय एस किंवा रमेश सिंगचा एक थोडा आधार घेऊ शकता. या व्यतिरिक्त मेजॉरिटी ऑफ द जे प्रश्न मेन्स परीक्षेत येतात ते येतात बजेट. ठीक आहे, बजेट हा सर्वात मोठा सेक्शन आहे इकॉनॉमिक्सचा, तो त्याच्यामधनं आणि इकॉनॉमिक्स सर्व्हेमधनं. ठीक आहे, प्रत्येक वर्षी बजेट आणि इकॉनॉमिक्स सर्व्हे येतो. इकॉनॉमिक्स सर्व्हे तुम्हाला अख्खाच्या अख्खा वाचायचा नाही आहे. त्यामधले कोणते टॉपिक वाचायचे, काय वाचायचे, याचं आम्ही त्या संदर्भातली व्हिडिओ आम्ही जेव्हा इकॉनॉमिक्स सर्व्हे येईल तेव्हा आम्ही पब्लिश करू. तर हे झालं इकॉनॉमिक्सचं. आणि या इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी तुमचा ॲग्रिकल्चरचा जो सेक्शन आहे, ॲग्रिकल्चर प्लस फूड सिक्युरिटी, हा सुद्धा या पुस्तकामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या टॉपिककडे वळूया, तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान. आता या विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये विशेष करून जर बघितलं तर सर्वप्रथम तुम्हाला NCERT आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तका 6वीपासून तर 10वीपर्यंतच्या त्या पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली वाचायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला 11वी आणि 12वीचे जे काही पुस्तकं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, त्यामधले सिलेक्टिव्ह चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे. ते कोणते चॅप्टर्स आहेत, काय आहे, त्यासाठी आपण विशेष करून एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वेगळा एक व्हिडिओ बनवू, त्यामध्ये आम्ही इत्थंभूत माहिती तुम्हाला देऊ. त्या व्यतिरिक्त जर ज्यांच्याकडे हे NCERT आणि स्टेट बोर्ड वाचायला सध्याच्या परिस्थितीत वेळ नसेल, त्यांनी सरळ जे कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक आहे त्यामध्ये NCERT आणि स्टेट बोर्डाचं पूर्ण एक माहिती दिलेली आहे. ते सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञान, हे पुस्तक मार्केटमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता आणि ते वाचू शकता. त्याच्या व्यतिरिक्त सायन्स रिपोर्टर नावाची एक मॅगझिन येते, CSIR पब्लिश करते. या मॅगझिनमध्ये सुद्धा आता करंटचे जे काही ट्रेंड चालू आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले, ते बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर करण्यात येतात. हे सुद्धा तुम्ही मॅगझिन वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्स विजन आयएसचं जे मॅगझिन अवेलेबल आहे त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक सेक्शन असतो. त्याच्यामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजीज आता चालू आहे मार्केटमध्ये त्याच्याबद्दल माहिती येते. त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे द हिंदू पेपरमध्ये. द हिंदूमध्ये आठवड्यातून एकदा एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पान येतं. त्या पानात पूर्ण माहिती सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बद्दल दिलेली असते. आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन नावाचं एक पेज येतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे मस्ट रीड पेज आहे. म्हणजे कोणत्याही हालती तुम्ही कोणताही पेपर वाचा, तुम्ही मराठीमधनं करा, इंग्रजीमधनं करा, पण तुम्हाला हे एक्सप्लेनचं पेज कव्हर करायचंच आहे. प्रश्न तुम्हाला कसे विचारले जातात, फॉर एक्झाम्पल जसं आता कोरोनाच्या काळात वॅक्सिन डेव्हलप झाली, तर वॅक्सिन डेव्हलप करण्याचे प्रकार काय आहे, कशी पद्धत अवलंबली जाते, या सगळ्यांची माहिती तुम्हाला या इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन पेजवर इझिली कव्हर करण्यात येते. ठीक आहे, तर मग अशा प्रकारचे जे ॲनालिटिकल प्रश्न आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला इथे आता प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, त्यामध्ये आता जसं आता एक उदाहरण साधं मी द्यायचं म्हटलं तर जसं आपल्या इंडियन रेल्वेनं बायो टॉयलेट्स आणले, तर एक प्रश्न 2017च्या UPSC मेन्सला आला होता की हे बायो टॉयलेट काम कसं करतं, मग त्याची डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. हे अशा प्रकारचे जे म्हणजे करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आहे, जे काही करंटमधल्या गोष्टी घडत आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड, अशावरच तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील. आणि ही सायन्स रिपोर्टर जी मॅगझिन आहे तुम्ही वाचू शकता, पण ही कंपल्सरी नाही आहे, कारण बऱ्यापैकी या गोष्टी तुमच्या करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये कव्हर करण्यात येतील. त्यानंतर वळूया पर्यावरणाकडे, एन्व्हायरमेंट. हा सुद्धा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. यामध्ये जर जे विद्यार्थी मराठीतून करणार आहे त्यांसाठी डॉक्टर तुषार घोरपडे यांचा पर्यावरण परिस्थिती हे पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे, हे वाचू शकता. इंग्रजीमध्ये करणाऱ्यांसाठी PMFIS हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक आता नवीन लॉन्च झालं आहे. ठीक आहे, त्यासोबत एन्व्हायरमेंट बाय शंकर IAS हे सुद्धा पुस्तक वाचू शकता. जे इंग्रजीमध्ये करणार आहे त्यांनी या दोघांपैकी कोणतंही एक पुस्तक वाचा, पण मराठीमध्ये जे करणार आहे त्यांनी तुषार घोरपडेचं तर पुस्तक वाचा, पण त्यासोबत या दोघांपैकी एका पुस्तकाचा रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे, या व्यतिरिक्त इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट झालं किंवा ज्या ज्या काही इंटरनॅशनल लेवलला रिपोर्ट येतात त्यासुद्धा तुम्हाला या एन्व्हायरमेंटमध्ये कराव्या लागतात. त्या बऱ्यापैकी तुमच्या करंट अफेअर्स सेक्शनमध्ये कव्हर करण्यात येतील. म्हणजे जसं COP परिषद आहे, ठीक आहे, ती COP परिषद कुठे झाली, काय झाली, कोणते डिसिजन घेण्यात आले, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न इथं डिरेक्टली विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे बऱ्यापैकी एन्व्हायरमेंटचा सेक्शन सुद्धा तुमचा करंटवर अवलंबून आहे. म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुमचं करंटमध्ये काय चालू आहे त्या हिशोबाने तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर या पुस्तका झालं. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी. आता हे बघा, आंतरिक सुरक्षेसाठी विशेष करून मराठीतनं अशी काही पुस्तकं अवेलेबल आहे नाही. इंग्रजीमधनं ज्या 2 पुस्तकं आहे मला वाटल्या चांगल्या त्या इथे मी पोस्ट केलेल्या आहे. काय चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया बाय अशोक कुमार आणि दुसरी आहे इंटरनल सिक्युरिटी बाय पवनीत सिंग. पण माझ्या मतानुसार या दोन्ही पुस्तकं तुम्हाला वाचण्याची गरज नाही, कारण हे बघा मी अगेन सांगतोय तुम्हाला की प्रश्नांचं टॉपिकचं वेटेज किती आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याला महत्त्व दिलं पाहिजे. ठीक आहे,
कारण जर एका टॉपिकवर जर 2-3 प्रश्न येऊन झाले आणि त्या 2-3 प्रश्नासाठी आपल्याला जर पूर्ण 300-400 पानाचं पुस्तक वाचायची गरज पडत आहे, तर ते फार जास्त खूप जास्त तुम्ही इन्व्हेस्ट करत आहे आणि आउटपुट फार कमी आहे, असं नाही झालं पाहिजे. हे बघा, आंतरिक सुरक्षेचे बहुतेक टॉपिक तुम्हाला माहीत आहे. आता कोणते कोणते टॉपिक आहे? एक मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या वेबसाईटवर त्यांनी मागच्या वर्षी पब्लिश केलं आहे गृह मंत्रालयाने, की भारताला कोणत्या मेजर आंतरिक सुरक्षा भारताला कोणत्या ज्या फेस कराव्या लागत आहेत कोणत्या आहेत. एक आहे नक्सलिझम, ठीक आहे. दुसरा आहे सायबर सिक्युरिटी थ्रेट. तिसरा आहे ऑर्गनाइज क्राईम अगेन्स्ट सिव्हिलियन्स. चौथा आहे दहशतवाद, टेररिझम. पाचवा आहे नॉर्थ ईस्टमधली मिलिटन्सी. सहावा आहे ड्रग्स अँड नार्कोटिक्स. सातवा आहे ब्लॅक मनी. आठवा आहे मनी लॉन्ड्रिंग. तर हे मेजर त्यांनी टॉपिक सांगितले आंतरिक सुरक्षेचे. याच्यावर तुम्ही सरळ गुगल जरी केलं तरी तुम्हाला प्रत्येक टॉपिकची इत्थंभूत माहिती मिळून जाईल. म्हणजे एकेका टॉपिकवर वेगवेगळे पुस्तक वाचायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नक्सलिझमवरच गावंडे सरांचं एक पुस्तक आहे, अख्खं पुस्तक नक्सलिझमवर आहे. हे बघा, इथे टॉपिक तुमचे 8 ते अजून 10-12 वाढू शकतात. तर त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक टॉपिकचं एक बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, की जेणेकरून जर प्रश्न विचारला गेला तर आपण चांगल्या पद्धतीनं तिथे उत्तर लिहू शकू. या व्यतिरिक्त IDSA एक वेबसाईट आहे, इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज. मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीजची वेबसाईट आहे. IDSA म्हणून जरी तुम्ही गुगलवर टाकलं तर सरळ तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड आर्टिकल्स तिथे मिळतील. इंग्रजीमध्ये आहे सध्या अवेलेबल. आम्ही प्रयत्न करतोय की त्याचा मराठीमध्ये अनुवाद तुम्हाला अवेलेबल करून देऊ, पण ते सुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता. आणि बराचसा सेक्शन तुमचा इंटरनल सिक्युरिटीचा करंट अफेअर म्हणा किंवा न्यूजपेपरमधनं कव्हर होऊनच जातील. आणि कोणते कोणते चॅलेंजेस येऊन राहिले आता, जसं टेक्नॉलॉजी पुढे जात आहे तसे नवीन प्रकारचे आंतरिक सुरक्षेचे मुद्दे भारताला फेस करावे लागत आहे. मग त्या संदर्भातली माहिती तुम्हाला कुठे मिळणार? ते फक्त तुम्हाला न्यूजपेपरमध्येच कळणार. तर हे लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर एक संरक्षण शास्त्र नावाचं एक पुस्तक आहे बालभारतीचं, इयत्ता 12वीचं. ते तुम्ही वाचू शकता इंटरनल सिक्युरिटीसाठी. त्यामध्ये बऱ्यापैकी इन्स्टिट्यूटबद्दल वगैरे कव्हर करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर 5वा जो टॉपिक आहे GS पेपर 3चा, तो आहे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन. अगेन मित्रांनो, याच्यावर फक्त 1 ते 2 प्रश्न येतात. तर आपली इन्व्हेस्टमेंट सुद्धा तशा प्रकारची असली पाहिजे, ठीक आहे. सरळ आहे, कोणतीही रेफरन्स पुस्तक वाचायची गरज नाही डिझास्टर मॅनेजमेंटवर. सरळ CBSEच्या 3 पुस्तकं आहे, 9वी 10वी 11वीच्या. त्या जरी पुस्तका तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटवर वाचल्या तरी बऱ्यापैकी तुमचं आपत्ती व्यवस्थापनाचं एक बेसिक अंडरस्टँडिंग कव्हर होते. आणि योजना मॅगझिन एक आहे डिझास्टर मॅनेजमेंटवर, जी 2017 साली आली होती. आता तुम्ही म्हणाल की सर आता 2022 चालू आहे, तर 2017ची मॅगझिन आम्हाला कामाची आहे का? बिलकुल कामाची आहे, लक्षात ठेवा. कारण त्याच्यात जे काही सजेशन असेल, जे काही त्याच्यात इम्प्लिमेंटेशन केले गेले ते आजही तितकंच कामाचं आहे. म्हणून योजना काय करते, प्रत्येक महिन्याला एक योजना पब्लिश होते आणि योजनामध्ये प्रत्येक महिन्याचे टॉपिक वेगवेगळे असतात. कधी इकॉनॉमिक्स असतो, कधी डिझास्टर मॅनेजमेंट असेल, कधी इंटरनल सिक्युरिटी असेल. तर ही योजना मॅगझिन इंग्रजी आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. तर याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय की लवकरात लवकर मराठी अनुवाद आम्ही पब्लिश करायचा. पण सध्या तुम्ही आता इंग्रजीमध्ये सुद्धा वाचू शकता किंवा हिंदीमध्ये वाचू शकता. याच्याने सरळ तुम्ही याचे जे पॉईंट्स आहे योजनामधले ते तुम्ही सरळ आन्सर रायटिंगमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. म्हणून ही मस्ट रीड मॅगझिन आहे सध्या तरी योजना. कोणत्याही हालतीत तुम्ही मराठीतनं करा, इंग्रजीमधनं करा, तुम्हाला स्किप नाही करायची, ठीक आहे. एवढं जरी केलं तरी तुम्हाला जर डिझास्टर मॅनेजमेंट कव्हर होईल. त्यासोबतच करंट अफेअरमध्ये सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात माहिती येतात. एक उदाहरण द्यायचं गेलं तर एक सेंदाई फ्रेमवर्क आहे, ठीक आहे. एक इंटरनॅशनल लेवलवर डिझास्टर मॅनेजमेंट सोबत कसं डील केलं पाहिजे प्रत्येक कंट्रीनं, त्या संदर्भातला एक फ्रेमवर्क आहे. तर असे फ्रेमवर्क जे इंटरनॅशनल लेवलवर मीटिंग होतात त्यामध्ये डिसाईड केले जातात. तर ते सगळे तुम्हाला गोष्टी करंट अफेअरच्या मॅगझिनमध्ये तिथे तुम्हाला कळून जातील. म्हणून तुम्हाला न्यूजपेपर वाचणं कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्यानंतर येऊया GS पेपर 4 बुक लिस्टकडे. आता बघा, हा इथिक्स जो टॉपिक आहे, हा टॉपिक यावेळेस पहिल्यांदाच नवीन टाकलेला आहे. याच्या आधी आयोगाने अशा प्रकारचा कोणताच टॉपिक टाकला नव्हता. यामध्ये मराठीतनं फक्त सध्या तरी मार्केटमध्ये 2 पुस्तकं अवेलेबल आहे. एक आहे युनिक अकॅडमीचं नीतिशास्त्र सचोटी आणि नैसर्गिक क्षमताचं एक पुस्तक, आणि दुसरं आहे ज्ञानदीप पब्लिकेशनचं नीतिशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता. या दोघांपैकी कोणती पुस्तक तुम्ही सध्या रिकमेंड करू शकता जे कोअर मराठीमध्ये अभ्यास करणारे आहे? इव्हन AONIS अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा लवकरात लवकर आमचं सुद्धा एक पुस्तक इथिक्स आम्ही आणतोय. ते प्रॉपर कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक असेल आणि इझी सोप्या भाषेत असेल. जर तुम्ही इंग्रजीमध्ये सध्या करत असाल, जे विद्यार्थी इंग्रजीमध्ये इथिक्सचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी DK बालाजीचं एक पुस्तक आहे. दुसरं आहे मुदित जैन यांचं डिकोड इथिक्स नावाचं एक पुस्तक आहे. आणि तिसरं आहे लेक्झिकॉनचं एक पुस्तक. म्हणजे 3 जरी पुस्तक तुम्ही जर रेफरन्सला घेतले तरी तुमचं बऱ्यापैकी इथिक्स इंग्रजी माध्यमातून कव्हर होऊन जाईल, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली GS 1, 2, 3, 4 ची बुकलिस्ट जी आहे ती मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पूर्ण इथे आपण डिस्कस केलेली आहे. ज्या पुस्तकांचं मी म्हटलं की आमच्याकडे डाउनलोड करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन त्या पुस्तका ॲक्सेस करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.